शेतकरी मित्रांनो, तुमच्याही कांद्याचे शेंडे अशा प्रकारे गोळा होऊन पिवळसर पडत आहेत का? त्याचबरोबर तुमच्या कांद्याची पात देखील पडत आहे का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगणार, ज्याचा वापर केल्याने आपल्या कांद्याची पात ही स्ट्रेट होईल व आपल्या कांद्याचे जे शेंडे वाकत आहेत तेही स्ट्रेट होतील. मित्रांनो, या कॉम्बिनेशन मध्ये आपण तपोज या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत, ज्यामध्ये बुप्रोफेजिन प्लस ॲसेपेट हे घटक आहेत. मित्रांनो, हे कीटकनाशक वापरल्यामुळे आपल्या प्लॉटवरील रस शोषक किडे हे कंट्रोल होण्यास मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो, आपण ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या काजू या प्रोडक्टचा वापर करणार आहोत, ज्यामध्ये ऑर्थोसिलिक ॲसिड हे घटक आहे. मित्रांनो, याचा वापर केल्यामुळे आपल्या कांद्याची जी पात पडत होती ती स्ट्रेट राहण्यास मदत होते. तसेच मित्रांनो, या कॉम्बिनेशन मध्ये आपण ॲमिस्टार टॉप या बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत, यामध्ये ॲजॅस्ट्रोबिन प्लस डायफेनोकोनोझॉल हे घटक आहेत. मित्रांनो, ह्या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे आपल्या प्लॉटवर जे जांभळा करपा येत आहे ते कंट्रोल होण्यास मदत होते. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या प्लॉटवरील जे स्पॉट आहेत तेही कंट्रोल होण्यास मदत होते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बुरशीनाशकाच्या स्प्रेमुळे आपल्या कांद्याची पात देखील हिरवीगार होते. त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरताना स्टिकर वापरणे अनिवार्य आहे. स्टिकर वापरल्यामुळे मित्रांनो, आपल्या प्लॉटवर लवकरात लवकर रिझल्ट येतो.